श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे येथील पोलीस कवायत मैदान येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाविरोधात शिवसेना उबाटा पक्षातर्फे न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका न्यायालयाने फेटाळल्यामुळे धुळे महानगर भाजपतर्फे करण्यात आला जल्लोष। महामार्गावरील वडजाई रोड अंडरपासची दयनीय अवस्था, उपाययोजना करण्याची मागणी। आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी कॉम्रेड वसंत पाटील यांची पुन्हा निवड। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी धुळे आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस संयोजन समिती तसेच जिल्ह्यातील विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने धुळे येथील पोलीस कवायत मैदान येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे, आंतरराष्ट्रीय योग दिवस संयोजन समिती तसेच जिल्ह्यातील विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमान धुळे येथील पोलीस कवायत मैदानावर शनिवारी 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 डिसेंबर 2014च्या राष्ट्रीय महासभेत दिनांक 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून दरवर्षी साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता। या अनुषंगाने दरवर्षी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जगभर साजरा करण्यात येतो। या दिनानिमित्त धुळे जिल्ह्यात शनिवारी पोलीस कवायत मैदानावर आंतरराष्ट्रीय योग दिन मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला। आमदार अनुप अग्रवाल व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। यावेळी प्रशिक्षित योगा मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपस्थितांनी ओंकार व प्रार्थना, पूरक हालचाली, खांद्याची हालचाल, कमरेच्या हालचाली, पायाची हालचाली, योगासने यात ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन, बैठक स्थितीतील आसने यात भद्रासन, बद्ध कोणासन, बटरफ्लाय, वज्रासन, उत्तान, मंडूकासन, वक्रासन, पोटावर झोपून करावयाची आसने यात भुजंगासन, शलभासन, मकरासन, पाठीवर झोपून करावयाची आसने यात सेतुबंधासन, तन पादासन, पवनमुक्तासन, शवासन, कपालभाती, प्राणायामात नाडीशोधन प्राणायाम, शीतली प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम, ध्यान व ओंकार व समापन याप्रमाणे सर्व उपस्थितांनी योगासने आणि प्राणायाम केले। पतंजली योग समितीचे डॉक्टर राजेंद्र निकुंभ यांनी योग प्रात्यक्षिकांचे संचालन केले। सूत्रसंचालन कल्याणी कछवा यांनी केले तर आभार अमित गोराणे यांनी मानले। या प्रसंगी आमदार अनुप अग्रवाल, भाजपचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र रामपळकर, सरचिटणीस डॉक्टर सुशील महाजन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, महापालिका अप्पर आयुक्त करुणा डाळे, शिक्षणाधिकारी माध्यमिक मनीष पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, आंतरराष्ट्रीय योग दिन संयोजन समितीचे ओम खंडेलवाल, माजी महापौर प्रदीप करपे, जयश्री आयराव, प्रतिभा चौधरी, आकाश परदेशी, सुहास आंबळकर, एनसीसीचे कर्नल एस के गुप्ता, ब्रह्मकुमारी सेवा केंद्राच्या गीता दिदी, राजेश वाणी, भारत विकास परिषदेचे सुधाकर बेंद्रे, गायत्री परिवाराचे सुधाकर बेंद्रे यांच्यासह विविध संस्थांचे मान्यवर, लोकप्रतिनिधी, योग अभ्यासक, योगाचार्य, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, शासकीय अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आजपासून प्रत्येक धुळेकर हा योग दिन साजरा करून आणि आजपासून ही सवय लावून यंग धुळे असं आपण येणाऱ्या भविष्यात धुळ्याला नाव देऊ। सर्व उपस्थित असलेले व्यासपीठावरील मान्यवर सर्वांचं नाव घेत नाही, ऊन डोक्यावर येते आणि लहान लहान मुलंही या ठिकाणी योगासाठी आलेले आहेत, म्हणून सर्वांना या योग दिवसाच्या पुनश्च लाख लाख शुभेच्छा देतो। आयोजक जेवढी या योग दिवसाचे आयोजक आहेत यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो। सलग 11वं वर्ष त्यांचं योग दिवसाचं आयोजन ते या ठिकाणी करत आहेत, त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आणि असंच वर्षातनं 3दा त्यांनी योग दिवस साजरा करावा आणि या धुळे शहराला यंग धुळं अशी उपमा मिळावी अशीच प्रभू श्रीरामचंद्र यांच्या चरणी प्रार्थना करतो। नमस्कार, परत योग दिवसाच्या शुभेच्छा। धुळे शहरातील मनोहर चित्रपटगृहासमोर सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाविरोधात शिवसेना उबाटा पक्षातर्फे न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका न्यायालयाने फेटाळल्यामुळे धुळे महानगर भाजपतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ फटाक्याची आतिषबाजी करीत जल्लोष साजरा करण्यात आला।
धुळे शहरातील मनोहर चित्रपटगृहासमोर सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाविरोधात शिवसेना उभाटा पक्षातर्फे न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका न्यायालयाने फेटाळल्यामुळे धुळे महानगर भाजपतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष साजरा करण्यात आला। शहरातील मनोहर चित्रपटगृहाजवळ सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला शिवसेना उभाटा नेत्यांनी विरोध करत न्यायालयात याचिका दाखल केली होती। या याचिकेत खासगी जागेवर हे काम होत असल्याचे व ही जागा स्मारकाच्या नावाखाली हडप करण्याचे कारस्थान केले जात असल्याचा आरोपही करण्यात आला होता। या याचिकेवर 2 दिवसांपूर्वी सुनावणी होऊन शनिवारी न्यायालयाने निर्णय देताना ही याचिका फेटाळून लावली। अखेर सत्याचा विजय झाला असे म्हणत भारतीय जनता पक्षातर्फे शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत जल्लोष करण्यात आला। या प्रसंगी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली। यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबळकर, ज्येष्ठ नेते विजय पाच्छापूरकर, सुनील बैसाने, बिकन वराडे, शशी मोगलाईकर, आकाश परदेशी, वैशाली सिरसाट, मोहिनी दात्रक, किशोर चौधरी, सुबोध पाटील, कमलाकर पाटील, पंकज दात्रक, ज्ञानेश्वर पाटील, हर्ष रेलन, भगवान गवळी, पप्पू डापसे, जयेश मगर, बंटी दात्रक, रमेश करंडकाळ, विनोद खेमनार, पृथ्वीराज पाटील, सचिन पाटील, पवन जाजू, सुरेश बहाळकर, प्रकाश ओबाळे, अनिल सोनार, पंकज विंचू, राकेश कुलेवार, किशोर जाधव, जीवन शेंडगे, राजेश शहा, सागर कोडगिले, शरद बिरारी, शिवाजीराव काकडे, कैलास कासार, विक्की परदेशी, रोहित चांदोळे, सुनील देवरे, सुहास आंबळकर आदी उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, मानाचा मुद्रा या महाराष्ट्राच्या राजांना आज मेहरबान न्यायालयाने या ठिकाणी जे उभाटा सैनिकचे काही नेते या स्मारकाच्या विरोधात कोर्टात गेले होते, त्यांचे आरोप होते का या ठिकाणी आम्ही म्हणजे वैयक्तिक मी या ठिकाणी माझं ऑफिस करणार आहे, परंतु माझे स्वतःचे 3-4 ऑफिस आहेत, मला अजून ऑफिसची गरज नाही। मी आजपर्यंत या शहराचा सालदार झाल्यानंतर फक्त कोणी नेते मंडळी आले असतील तेव्हाच रेस्ट हाऊसमध्ये गेलेलो आहे। कधीच रेस्ट हाऊसमध्ये मी मिटिंगा घेत नाही, कधी रेस्ट हाऊसमध्ये सुद्धा जाऊन बसत नाही। तर मी छत्रपतींच्या या स्मारकाच्या नावाने माझं कार्यालय त्या ठिकाणी बांधेल असं नीच कृत्य मी माझ्या उभ्या आयुष्यात लोकांसारखं करू शकत नाही। दुसरं, नंतर एक आरोप करण्यात आला ही जागा खाजगी आहे, ही बाजूची जागा जी मनोहर थिएटरवाल्यांची, या जागेचा संदर्भ या जागेला देण्यात आला, ते सुद्धा त्यांना माहिती नाही, ते सुद्धा ते त्या ठिकाणी उभाटा सैन्याने खोटं बोलले आणि कोर्टात गेले, युक्तिवाद स्वतः केला। मला हे समजत नाही का या शहरात स्वतःच्या पद अधिकाऱ्यांच्यापासून तर प्रत्येकाचे किती अतिक्रमण असतील, ते अतिक्रमणाच्या विरोधात कधीच उभाटा सेनेने आवाज काढला नाही, परंतु छत्रपतीच्या स्मारकाला जे कायदेशीर आहे त्याला अतिक्रमणित दाखवावं, रहदारीला अडथळा या ठिकाणी याच्या पहिलेसुद्धा असा चबुतरा होता, या ठिकाणी मावळ्यांचं प्रतीक होतं, इथून रस्ता होता आणि तो रस्ता असं जेव्हा राऊंड मारायचे तर समोरच्या गाडीला दिसायचं नाही, भरपूर ॲक्सिडेंट व्हायचे। आपण हा चबुतरा बनवल्यानंतर खालून आपण पूर्ण रस्ता सोडलेला आहे, त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं साधं वॉचमॅनचं सुद्धा कार्यालय नाही। तर अशा विविध प्रकारचे आरोप करून कोर्टात जाऊन आणि नाक विकास कामाला छत्रपतींना कुठंतरी विरोध करायचा प्रयत्न झाला, परंतु आज कोर्टाने त्याची याचिका खारिज केली आणि आज या ठिकाणी जनतेचे, आपले सर्वांचे रहित्यांचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक मोठ्या उत्साहाने आणि दिमागदारपणे या ठिकाणी अतिशय भव्य असा स्वरूपाचं या ठिकाणी आपण उभारणार आहोत। भरपूर कामं या शहरात आपले चालू आहेत, भरपूर कामांना अडथळा आणायचा प्रयत्न करतील, परंतु या पूर्ण प्रक्रियेत मी एकही शब्द कधीच बोललो नाही, मी कुठलीच प्रेस घेतली नाही, परंतु या स्मारकाच्या विषयावर उभाटा सैनेचे कथाकथित नेते त्यांनी 4-4, 5-5 प्रेस घेतल्या, जनतेची दिशाभूल करायचा प्रयत्न केला, परंतु कोर्ट मॅटर असताना त्यांनी प्रेस घेणं आणि जनतेला काहीतरी वेगळंच सांगणं, परंतु मी एक स्टेटमेंटसुद्धा त्या काळात दिला नाही आणि आत्ताही माझं काहीच म्हणणं नाही। त्यांना अजून कुठं जायचं असेल त्यांनी जावं, विकासाचे कामं थांबवावे, जनता त्यांना उत्तर देईल। टावर गार्डनचं काम थांबवल्यानंतर जनतेने उत्तर दिलं, आता महापालिका आहे, अशा प्रकारे जे एवढेही नाटकं त्यांना करायची असतील
त्यांनी करावे, जनता त्यांना उत्तर देईल. माझं त्यांच्याविषयी कुठलंच राग नाही, कुठलंच म्हणणं नाही. जय श्रीराम, जय शिवाजी महाराज. धुळे शहरातील महामार्गावरील वडजई रोड अंडरपासची दयनीय अवस्था झाल्यामुळे वाहनधारक व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत त्वरित उपाययोजना करून गैरसोय दूर करण्याची मागणी समाजवादी पार्टीतर्फे सदभाव टोल नाका प्रशासनास निवेदनाद्वारे करण्यात आले. धुळे शहरातील महामार्गावरील वडजई रोड अंडरपासची दयनीय अवस्था झाली असून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. प्रशासनाने याबाबत लवकरात लवकर पावले उचलून नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी समाजवादी पार्टी धुळेतर्फे सदभाव टोल प्लाझा प्रशासनास निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यासाठी दुरावस्थेची पाहणी करण्यात आली. निवेदनात अंडरपासची त्वरित दुरुस्ती, पाण्याच्या निचऱ्याची सोय आणि नियमित साफसफाई करण्याची मागणी करण्यात आली. या प्रसंगी शहराध्यक्ष गुड्डू काकर, जमील मंसुरी, अखिल अन्सारी, नवीद अन्सारी, अजहर खान, तरबेज शेख आदी उपस्थित होते. सदभाव कंपनीच्या देखरेखीत असलेल्या वडजई रोड उड्डाण पुलाजवळ मोठ्या प्रमाणावर मेन रस्त्यावर खड्डे झालेले आहेत आणि खड्ड्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले आहे. आज पावसाळा सुरू झाला असताना या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की वाहने पलटण्याच्या स्थितीवर आहे. लोकांना जाण्या येण्यासाठी मोठी अडचण होत आहे. या सदभाव टोल कंपनी फक्त पैसे वसूल करण्याच्या नादात आहे. या ठिकाणी दुरुस्तीचे काम वारंवार सांगू देखील होत नाहीये. आज आम्ही समाजवादी पार्टीच्या वतीने इथे येऊन पाहणी केलेली आहे. इथं वाहनांना आणि जाण्या येणाऱ्यांना जो त्रास होत आहे ते आम्ही स्वतः बघितलेले आहे. आम्ही आता सदभाव टोलच्या अधिकाऱ्यांना भेटायला चाललो आहे आणि त्यांच्याकडून हे काम त्वरित होण्यासाठी आम्ही समाजवादी पार्टीतर्फे योग्य ते आंदोलन करणार आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी कॉम्रेड वसंत पाटील यांची पुन्हा निवड झाली असून त्यांचा कामगार कष्टकरी श्रमिक जनतेतर्फे सत्कार करण्यात आला. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी कामगार व श्रमिक शेतकऱ्यांचे प्रश्न पोटतिडकीने आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून मार्गी लावणारे कॉम्रेड वसंत पाटील यांची पुन्हा 3 वर्षासाठी निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर कामगार कष्टकरी श्रमिक जनतेच्या वतीने त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी कल्पना कापडणे, मोहिनी पाटील, मनीषा शिंदे, उमा कोळवले, रोशनी हिरे, ममता चौधरी, कविता पाटील, वैशाली पाचपुते, कल्पना हिरे, मीना जंबल, सुनीता मोहिते, संगीता पाटील, अश्विनी सोनार, सुरेखा गाडगे, माया देवरे, अर्चना माळी, आशा जनके, सरला कापुरे आदी उपस्थित होते. चंद्रकांत कोळवले, राळवाडी, UPSC आशा वर्कर. आज आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत कारण आमचे नेहमी पाठिंबा देणारे आमचे वसंत पाटील सर यांची आयटक कम्युनिस्टपदी पुनश्च एकदा जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे आम्ही मनापासून म्हणजे त्यांचे आभारही मानतो आणि त्यांचं अभिनंदन करण्यासाठी येथे सर्व आशा वर्कर जमलेलो आहे. त्यांचे आम्ही हारगुच्छ देऊन मनापासून त्यांचे आभार व्यक्त केले व त्यांचे अभिनंदन केले. त्यासाठी राळवाडीतील सर्व आशा वर्कर, वैशालीताई पाचपुते, माया देवरे, अश्विनी ताई सोनार, सुनीताताई मोहिते, सुरेखाताई गाडगे, कल्पनाताई आहिरे, अर्चनाताई काळे, मीनाताई जिंबल, भारतीताई माइंडकर, आशाताई आहिरे, कल्पनाताई कापडणी, वैशालीताई पाचपुते आणि संगीताताई पाटील अशा म्हणजे सर्व महिला येथे जमलेल्या आहे. आमच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला कारण त्यांनी वेळोवेळी आम्हाला जोही काही आमच्यावर अन्याय अत्याचार होत गेला त्यांनी आम्हाला सर्व आमची बाजू मांडून आमचा पगारवाढ असो किंवा संप असो इतर कारणात त्यांनी आमची खूप लाख मोलाची सहकार्य त्यांचे लाभलं आहे. त्यामुळे याच्या पुढेही आम्हाला त्यांचे सहकार्य लाभणार आहे. तरी आम्ही त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे येथील पोलीस कवायत मैदान येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाविरोधात शिवसेना उबाटा पक्षातर्फे न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका न्यायालयाने फेटाळल्यामुळे धुळे महानगर भाजपतर्फे करण्यात आला जल्लोष. महामार्गावरील वडजई रोड अंडरपासची दयनीय अवस्था, उपाययोजना करण्याची मागणी. आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी कॉम्रेड वसंत पाटील यांची पुन्हा निवड. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.